हॅलो नमस्कार सगळ्यांना. गुड इव्हनिंग. मी अनामिका गृहिणी दर्पणमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा सगळा दिवस माझा पूर्ण डीमार्टचं सामान लावण्यात गेला आहे. आता इव्हनिंगचा व्लॉग करते मी. तर इव्हनिंगमध्ये आता स्वयंपाक वगैरे बाकीचा आहे. गणपतीची तयारी चालली आहे. तर चकली करंजीची तयारी करते मी. तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा साहेब पण आमच्याकडे काहीतरी नवीन बनवत आहेत. त्यांची आत्ताच त्यांना आयडिया सुचली काहीतरी करायची नवीन डेकोरेशन. तर ते काय करतायत बघूया आपण. काय करताय पण? गणपती बाप्पांसाठी पाठीमागचं डेकोरेशन करणार आहे. मला पण आत्ताच सांगितले त्यांनी काय करणार आहेत ते. गडाची प्रतिकृती बनवायचा विचार आहे. ओके. लय मेहनत नाही त्याला. आहे मेहनत थोडीशी. छान दिसायला पाहिजे ना गणपती बाप्पा. दरवर्षी काही ना काही वेगळं वेगळं करतात ते. यावर्षी आता जरा तब्येत पण बरी नव्हती, पण आता आहेत. आज बरे आहेत जरा. नाही बरं वाटतंय ना. आज जरा बरे आहेत. तर बॉक्स पासून करतायत बघा. कसला बॉक्स आहे हा? प्रिंटरचा बॉक्स. प्रिंटरचा बॉक्स आहे. आता याला काय सगळं कटिंग करणार आहे. तर गणपती येऊन टेकलेत बघा 4 दिवसावर. तरी अजून आमची तयारी चालली आहे. होईल गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं सगळं लगेच. थोडं आपल्याला बायकांना टेन्शन येतं, बाबा होईल की नाही तयारी. आता स्वयंपाक काय नाही आहे. स्वयंपाक काय दुपारीच केलेला आहे मी. तोच आहे. आता जास्त कुणी आमच्या जेवत नाही संध्याकाळी, त्याच्यामुळे स्वयंपाकाची काही एवढी घाई नाही आहे. तर असं जरा वेळ आहे आता माझ्याकडे थोडा. तर विचार केला की चकलीची भाजणी बनवून घेऊया, म्हणजे चकल्याही करायला बरं होतंय. तुम्हाला दाखवते बघा मी काय काय घेतले चकलीची भाजणी बनवायला. तर हे सगळं मोजून घेतलेलं साहित्य आहे. ही जी वाटी आहे, हा जो कटोरा, तुम्ही कोणतेही भांडं घेऊ शकताय आणि त्याच मापाने घेऊ शकताय सामान. म्हणजे ह्या वाटीने मी 1 वाटी ही हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि 2 वाट्या मी तांदूळ घेतले. हे 1 वाटी पोहे आहेत. नंतर हे 1 छोटी वाटी मूग डाळ आहे, 1 छोटी वाटी उडदाची डाळ आहे आणि 1 छोटी वाटी साबुदाणा आहे आणि 1 वाटी हे डाळवा आहे. याला फुटाण्याची डाळ म्हणतात. एवढं सामान लागतंय बघा. भाजणी भाजायला मुख्य की नाही, ती व्यवस्थित भाजली पाहिजे तरच चकली कुरकुरीत होते आणि तेल पित नाही. तर बघा चकलीची भाजणी भाजून घ्यायला सगळ्यात आधी तांदूळ भाजून घ्यायचे. एकदम तांदूळ घालायचे नाही, थोडे थोडे करून भाजून घ्यायचे. बघा हे आता मी 2 पार्टमध्ये भाजून घेणार आहे एवढे तांदूळ. तर गॅस अगदी मीडियम ठेवायचा आणि छान असे भाजून घ्यायचे तांदूळ. आपली भाजणी व्यवस्थित असली ना तर चकली कधी बिघडत नाही. त्याच्यासाठी भाजणी भाजताना अगदी संयम ठेवून भाजून घ्यायचं. त्याला वेळ लागतो. छानसा रंग बदललाय तांदळाचा. अगदी बारीक गॅसवर असे भाजून घ्यायचे. आता एक एक करून आपल्याला सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे. अगदी मंद गॅस करून व्यवस्थित भाजून घ्यायचं. आतपर्यंत त्याचा सगळा जो त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते सगळं गेलं पाहिजे, तर चकली छान होते. त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतो याला भाजायला. बघा याचा रंग कसा छान बदलला आहे. तर घाम आला बघा एवढं सगळे करेपर्यंत. याला खूप वेळ लागतो करायला. ते अगदी बारीक गॅसवर करायला लागते ना, थोडा संयम ठेवून करायला पाहिजे. पण म्हणजे भाजणी पण छान होते. मी करते, हळू सगळं भाजून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तोपर्यंत बघूया साहेब काय करतायत. मी मला गणपतीसाठी डेकोरेशन बनवतो. किल्ल्याची प्रतिकृती. तू झोपला होतात ना. ललू आमची आत्ता उठली, अजून झोपलेली बघा. काय झोपलेली ललू? झोप आलेली? एवढा वेळ झोपते का कुणी 8 वाजेपर्यंत? सकाळी कधी उठायचं?
आत्ता काय मला मदत म्हणून करतेस काय? हां, मी तिकडे बाबांचं दाखवायला गेलेल ना, म्हणून डॉलू मला मदत करायला बघा. नंतर ते कट करायचं मागचं का? आता डॉलू मदत करते म्हणजे आता माझं बरं आहे ना. ती जेवणार आहे, जेवत नाही ग. हं? बघा इकडे साहेबांचं चाललंय काम आपलं. सगळं आजच करणार आहे. उद्या कलर करूया. बरं दिसतं. तर बनल्यावर समजेल ना ते कसं होतं. टीव्ही बघायचं चाललंय, तर जीऊया आधी मग बघूया टीव्ही. जेवायचं का? वेळ झालाय जेवायला. साहेबांचं काम चाललंय बघा. किती वाजले? 8:30 वाजले. 8 वाजता आम्ही जेवतो तसं नेहमी. आपलं पसारा आवरतंय. किल्ला बनून तयार आहे. हां, चला जेवायला घेऊया आता. मंडळात नका. कलर बघा तांदळांचा. तर आपण याची सगळं आता मिक्स करून घेऊया. You say that I'm psychotic, but then you like it like that. It's like every time the conversation changes, and I want you right back, right back. You say that I'm hypnotic, and that I caught you like that. It's like every time I walk into the room, you know you want what I have, I have. Turn it on, turn it off. Can't tell if I love you right back. Moving in, moving on. Turn it on, turn it off. Can't tell if I love you right back, but you love me like that. Light bulb goes off in your head. तर आता कामं आवरलेत. आता हे आता झाले ते मी दळून घेते सगळं मिक्स करून. आता आमची डॉली थोडा अभ्यास करणार आहे नाही झालं. काय दिलाय अभ्यास? त्याच्यासाठी बुक लागेल कसं म्हणून दादूला म्हटलं बुक आणायला. काय होतं पण? मराठीचं नवीन बुक बनवायचं आहे. तर आता आमची जेवणं वगैरे झालेत. आता भांडी घासायचे आणि तेवढं दळण दळून घ्यायचं आहे गिरणीमध्ये. आता काही गिरण आहे, मी ते अजून भांडे पण ठेवलेत बघा काढून गणपतीसाठी घासायला. तर हा अशी भाजणी बघा बनवून कशी होते. खूप छान चकली होती याची. मी चकली बनवली तरी तुमच्याशी शेअर करेल. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा.
आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट सगळ्यांना.